एत सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित तुका मने देवावीन तुका मने देवावीन केला क्षीण तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित विठ्ठला संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगाधि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः विमं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं थोड़ा सा मागे विमं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पुरी रम्य सिंहासनस्थं पदं भूत तेजस्फुर्दिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय निवृत्ति उदार सुपादेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे जयांचे केली स्मरण
होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोनी नमस्कारे लिम्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्त्यो विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदं मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुदशरथ अजिर बिहारी सिया राम सिया राम ताली वाजवा सगळे ताली वाजवा सिया राम जय जय ओ सीताराम चरित विपावन मधुर सरस अति मन भाव पुनि पुनि कीर्तन हो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत बुझाए राम सिया राम रे राम राम सिया राम रे जोडुनिया कर चरणी देवी तो माता देवी तो माता परसावी माझी पंढरी हे परसावी माझी पंढरी जोडुनिया कर चरणी देवी तो माता देवी तो माता परसावी माझी पंढरी जोडुनिया चरणी देवी तो माता माझी पंढरी माता परसावी विनंती माझी पंढरी माता जोडुनिया चरणी देवी तो माता परसावी विनंती माझी पंढरी माता परसावी विनंती माझी पंढरी माता विठ्ठला विठ्ठला फलकट तो संसार येत सार भगवंत ऐशे जागवितो मना सरिसे जना सहित प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाबरोबर जगाला देखील जाग करण्याचा प्रयत्न करत आहेत विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपल्या या श्री क्षेत्र केंदळी नगरीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री भोलेशनाथाच्या दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे। सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य सेवाधारी पूजनीय पौळबाबांच्या असीम कृपेद्वारा भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळी असतील, गावातील सर्व तरुण मित्रमंडळ असतील, महिला भाविक असतील, सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प हे माझ्या वाट्याला आलेलं आहे। विठाला विठाला या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम चालू आहेत। त्याच याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा भजन आहे आणि श्रीमद भागवत कथा आपण ज्यांच्या मुखातून श्रवण करतात ते श्री हरिभक्त पारायण अशोक देवजी महाराज वेडुळीकर यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। अतिशय पवित्र वातावरण आहे, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण ही कीर्तन सेवा करतोय। विठाला विठाला उपस्थित सर्व महाराज मंडळी, आपल्या परिसरातलं वैभव असणारे श्री आदरणीय श्री हरिभक्त पारायण, गायनातले मर्मज्ञ असणारे श्री हरिभक्त पारायण आमचे आदरणीय पांडुरंग महाराज भोसले महाराजांचा त्याच्यात जोरदार टाळी वाजवा एकदा। त्याच पद्धतीने श्री हरिभक्त पारायण आमचे गणेशजी महाराज सुरुंग त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा, एकदा जोरदार टाळी वाजवा। त्याच पद्धतीने आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे गुरुबंधू असणारे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गायनाचार्य आहेत, संगीत अलंकार संतोषजी महाराज सोळंके यांच्या संस्थेतले आमचे सगळे विद्यार्थी मंडळी त्यांच्यासाठी टाळी वाजवायला जोरदार टाळी वाजवा। आता इथं येणं म्हणजे आमचे आदरणीय आमचे गुरुबंधू माऊली महाराजांमुळे
आणि तुम्हाला सर्व श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा योग आहे. विठाला विठाला. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. आणि बघा सगळ्या कीर्तनकारांना वाजवण्यासाठी म्हणजे ज्यांचे सगळ्या कीर्तनकारांचे जे कीर्तन वाजवत आहेत 7 दिवस ज्यांची या ठिकाणी सेवा आहे, माझे जिवलग मित्र असणारे आमचे श्री हरिभक्त परायण आमचे विजू महाराज, एकदम टाळी वाजवा जोरदार. महाराज त्यांचा स्वभाव असा आहे, मला वाटते त्यांचा पखवाज त्यांचा स्वभाव सांगतो बघा. म्हणजे इतका निर्मळ त्यांचा स्वभाव आहे आणि पखवाज बी किती निर्मळ आहे बघा, वाजवणं किती निर्मळ आहे. मला वाटतं तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेला आहात, मला वाटतं कोणाच्याच कानाला असा त्रास होईल असं त्यांचं वाजवणं नाही. विठाला विठाला विठाला. कारण याला एकच निमित्त आहे, याला एक कारण आहे, एवढा पक्वा स्वच्छ ऐकू येणं म्हणजे सिस्टम चांगली असणं. आमचे एकदा साऊंड सिस्टीमवाले आमचे मालक बाबा दादासाठी एकदा टाळी, जोरदार टाळी वाजवा. आज काय पंगत नव्हती का बरं? हां पंगत होती ना साहेब, पंगत होती ना चांगली, मग तुम्ही टाळी का कमी वाजवता बरं खरं सांगा. हां टाळी चांगली वाजवा, जोरदार टाळी वाजवा. वा वा. त्या ठिकाणी तरुण मित्रमंडळीचं काम करतायत. मला वाटतं आता उद्या महाशिवरात्र आहे, ज्या निमित्त हा सप्ताह सुरू आहे. महाराज उद्या मोठे पर्व काळ आहे आणि या पर्व काळावरती आपण सप्ताहाचं आयोजन करतोय भगवान भोले बाबाच्या दरबारामध्ये. लक्षात ठेवा, मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता है. खाता है म्हणजे खाता है नाही, हां लिखापडी माझ्या भोले बाबाच्या हातामध्ये सगळ्यांचे आहे. या ठिकाणी तुम्ही तन्मंत्राने सेवा करतायत, याचा अर्थ असा आहे की सगळ्यांच्या नशिबात काय आहे किंवा काय करायचं आहे हे सगळं भोले बाबाला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी सर्वजण आमचे तरुण मित्रमंडळी एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. महाराज साहेब सप्ताह म्हटलं की सप्ताह एकट्याने करून चालत नाही, मी करतो अजिबात नाही, अजिबात नाही, तसं चालतच नाही ना. सगळ्यांचा या ठिकाणी सहभाग आहे आणि सगळ्या जणांची प्रेमाची मला वाटतं या ठिकाणी उपस्थिती आहे, म्हणून सप्ताहाचं आयोजन आहे. विठाला विठाला अतिशय प्रसन्न वातावरण आहे. आणि या प्रसन्न वातावरणामध्ये इथं आल्यानंतर मला आनंद वाटला. कधी आनंद वाटला माहिती का? तुम्ही सगळे आल्यानंतर. महाराज मी आल्या मला प्रसन्नता नाही वाटली बरं काय. हां मंदिरात आलो, दर्शन घेतलं, मला प्रसन्न वाटलं, पण इथं उभं राहिल्यानंतर नाही. काय करायचं माता भगिनींनो, तुम्ही काय करायचं, पुरुष मंडळ असते दोघांना विनंती आहे माझी, कीर्तनकार येण्याच्या अगोदर इथं आलं पाहिजे. हो म्हणा निसता, म्हणजे उद्या नका येऊ बाबा तुमच्या आकाराने बघा, पण येत चला. विठाला विठाला विठाला. महाराजांनी गोड विचार सांगितला आहे. अभंग 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाला उपदेश करता करता जगताला उपदेश करतायत. किती गोड उपदेश आहे का. महाराज म्हणतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. महाराज म्हणतात फलकट तो संसार आहे, हलकट नाही म्हणत. हा ते हलकट आपण आपलं म्हणून घ्या, पण फलकट आहे म्हणतात. हा संसारामध्ये काय, संसार असार आहे, जर सार कोण असेल तर माझा भगवान परमात्मा. एत सार भगवंत. महाराज तुम्हाला सांगत नाहीत, मग ऐसे जागवितो मना, मी माझ्या मनाला जाग करतो सरिसे जना सहित. किती गोड विचार आहे. मी अगोदर माझ्या मनाला सांगतो, नंतर जगाला सांगण्याचा म्हणजे मला वाटतं विचार करतायत. हां महाराज म्हणतात काय केलं पाहिजे, आधी काय केलं पाहिजे. मला वाटतंय अगोदर देवाचं नाव घेतलं पाहिजे. हां आधी विठोबाचे नाम अवघे सारोनी, किंवा आधी मला वाटतंय अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. अवघे काम असं निरसून म्हणजे बाकीचं काम सगळं साईडला ठेवायचं, पण पहिलं नाव कोणाचं घ्यायचं. कोण म्हणत जावयाचं नाही, कोणतरी म्हणलं जावया, अजिबात नाही, जावयाचं नाही घ्यायचं. मग कोणाचं, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. आणि लक्षात ठेवा बरं का, तुका म्हणे देवावीन गेला किंवा केला, असं दोन्ही शब्द आहे बरं का. तुका म्हणे देवावीन केला क्षीण तो मिथ्या. महाराज म्हणतात जर देवाशिवाय जर तुम्ही काम व्यर्थ काम जर करण्याच्या भानगडीत पडत असाल तर महाराज म्हणतात ते काम मिथ्या असणार आहे. लक्षात ठेवा, हाच उपदेश महाराज आपल्या मनाला उपदेश करतायत आणि मनाला उपदेश करता करता या जगताला उपदेश करण्याचा प्रयत्न करतायत. विठाला विठाला. मला वाटतं अभंग गोड आहे बघा. मला वाटतं याच्यावर जे बऱ्याच जणांच्या लक्षात आला असावा अभंग कसा आहे म्हणून. संसार म्हटलं की सगळ्यांच्या लक्षात येतो संसार म्हणजे काय. हां
आपण जो करतो तो संसार, बरोबर ना? पण तुकोबारांना जो सांगायचा आहे तो काही विशेष संसार आहे महाराज. विठाला विठाला विठाला. ऐका, एवढा सुंदर नरदे भेटलेला, इतका सुंदर नरदे, आणि एवढा सुंदर नरदे असूनही महाराज म्हणतात हा संसाराच्या नादी जास्त लागलेला आहे. म्हणजे जगताकडे बघितलं जगद्गुरु तुकोबारांनी, समाजाकडे बघितलं, महाराजांच्या लक्षात आलं हा समाज काही स्वतःचं परिवर्तन किंवा स्वतःचं चांगलं व्हावं अशा भावनेने असा काही विचार करत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी कधी कधी जगाला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. आता ऐका बरं का, जगाला उपदेश केला, बाबांनो तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचं कल्याण व्हावं तर मग एक करा. ऐका किती गोड सांगतायत. आई करे जना तुझ्या सोहिताच्या आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राना मना माझी स्मरावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो ऐका रे, तुम्हाला जर कल्याण व्हावं असं जर वाटत असेल, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जर वाटत असेल ना कल्याण व्हावं, मग काय केलं पाहिजे? तो पंढरपूरचा असणारा भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं स्मरण केलं पाहिजे. हे तुकोबाराय सांगतायत. मला वाटतं काय गरज आहे बरं तुकोबारायांना सांगण्याची? काय गरज आहे तुकोबारायांना सांगण्याची? एक थोडक्यात विचार आहे महाराज. तुकोबाराय स्वतःचा परमार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत, बरोबर ना? तुकोबाराय इतका सुंदर परमार्थ करतायत, काही गरज नाही, काही गरज नाही तुकोबारायांना समाजाची. मला वाटतं समाज काय बोलतोय ह्याच्याकडे देखील तुकोबारायचं लक्ष नाही. आपल्याला काय करायचंय, आपण काय केलं पाहिजे याचा विचार जगद्गुरु तुकोबाराय करतात. मला वाटतंय जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी हा विचार करत असतील त्या अर्थी मला तरी असं वाटतंय जे स्वतःला पारमार्थिक समजत असतील त्यांनी नक्की जगद्गुरु तुकोबारायकडे बघून आपला परमार्थ केला पाहिजे. काय 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 जगद्गुरु तुकोबारायांकडे बघून आपण परमार्थ केला पाहिजे. लक्षात ठेवा, मी नंतर खूप विचार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, काय गरज आहे सांगा ना. महाराज म्हणतात, विठले हे चित्त प्रपंचापासून, बरोबर ना? विठले हे चित्त प्रपंचापासून. पण कसं म्हटले माहिती का? वमनते मनी, महाराज म्हणतात वमन ते मनी बैसलेशे. महाराज म्हणतात वमन वमन, जसं आपण उलटी करतो ना उलटी, तसं महाराजांनी या संसाराला उपमा दिलेली आहे. विठाला विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात जर अपेक्षा असेल सुखाची तर एक किरणा, मी काय सांगतो, मी काय सांगणार आहे याच्याकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं प्रत्येकाला अपेक्षा सुखाची. महाराज माझ्या समोर बसलेला असा एकही माणूस नाही की त्याची अपेक्षा सुखाची नाही, सुख पाहिजे अशी अपेक्षा नाही, असं मला नाही वाटत. आता माझ्यासमोर लहान लहान मुलं बसलेली आहेत. मी थोडक्यात प्रश्न विचारू तुला. हां, तुझं नाव काय बेटा? हां, काय? पंकज. किती सुंदर नाव आहे का पंकज. मी तुला सहज प्रश्न विचारतोय, पंकज तुला सुख पाहिजे का पैसा पाहिजे? काय पाहिजे? क्या बात आहे, याला म्हणतात केंदळी. आणि मग तुमच्या गावातले विद्यार्थी का तयार होणार नाही सांगा बरं माऊली महाराज? हां, एकदा पंकजसाठी टाळी वाजवा एकदा. आता पंकज म्हणतो महाराज मला सुखाची गरज आहे, बरं का बाप्पा. ते काय म्हणतो, मला सुखाची गरज आहे, मला पैसा नाही पाहिजे. पंकजचं खरं आहे. पंकजला वाटलं असं याला याचा कीर्तनच संपलं नाही, याला पैसा मागून काय फायदा. हां, बरं विनोदाचा भाग सोडून दे. मला वाटतंय सुख फक्त पंकजला पाहिजे का सगळ्यांना पाहिजे सांगा? तुम्ही झोपले नाही ना? तुम्ही झोपल्या नाही ना? हां, नाही झोपल्या. सुख प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे महाराज. मला वाटते सगळ्यांना अपेक्षा आहे सुख.
हां असं आजीने जास्त कीर्तन ऐकले बघा. आता बघा हां मला जो मुद्दा सांगायचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे. गुळ कसा आहे? गुळ गोड आहे पण तुम्हाला माहीत नाही. आजी काय म्हणतात महाराज तो खाणाऱ्याला माहिती आहे. बरोबर ना? आजीचं बरोबर आहे. पण आता ऐका हां मी खाल्ला आता गुळ. आता मी सांगतो गुळ कसा आहे? गोड गोड आहे. मला वाटतं मी खाल्लाच नाही गुळ किंवा तुम्ही खाल्लात नाही तुम्ही अंदाजे सांगतात गुळ कसा आहे? गोड आहे. तसं मी खाऊन सांगतोय तसं तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चाखूनच माझा अनुभव आहे अंगे. मला वाटतंय स्वतःचा अनुभव जगासमोर तुकोबराय प्रगट करतात. मला वाटतं त्यांचा तो अनुभव असल्यामुळे आज तुम्ही सर्वजण ऐकण्यासाठी बसलात. ही जास्त महत्वाचं आहे. काय बरोबर ना? म्हणजे नुसतं बरोबर नाही. हां तुकोबराय एक एक अभंग तुकोबरायांचा मला वाटतं त्यांच्या अनुभवातून मला वाटतं त्यांना देवाच्या भेटीतून तो प्रसंग जसा जसा प्रसंग झालाय तसे जे अभंग निर्माण झालेत हे लक्षात ठेवा. मला वाटतं तुकोबरायचा एक एक अभंग तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आणि अनुभव जगद्गुरु तुकोबराय सगळ्यांना सांगतात. मला वाटतं हा अनुभव प्रत्येकाने नुसतं घेऊन चालणार नाही. मला वाटतं प्रत्येक पारमार्थिकाने नुसतं चरित्र ऐकून चालणार नाही. मला वाटतं कधीतरी आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठाला विठाला काय झालं आळंदीला असताना संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला होतो मी आणि मी कीर्तनाला चाललो होतो बारामतीकडे कीर्तनाला तिथे गेलो. पण त्यांना विचारलं त्यांना सांगितलं आता पहिलं काय असं एवढं तिकडं 3ऱ्या वर्षाला असल्यामुळे काही गाड्या बिड्याचा काही विषय नव्हता. मी फोन केला म्हणलं आलो बरं का मी इथे कीर्तनाला. म्हणजे महाराज काळजी करू नका तिथं तुम्हाला एक मुलगा आलाय गाडी घेऊन तिथं आला. म्हटल्यानंतर मी बघितलं की मुलगा आला बरं का. ते आला महाराज जय हरी म्हणजे महाराज काही पाणी वगैरे घेणार का? म्हणलं पाणी पितो. म्हणजे नाश्ता काही? म्हणलं नाश्तावर काही करणार नाही. म्हणे बरोबर बसा गाडीवर बसलो. जवळजवळ गाडी 4-5 किलोमीटर समोर गेली. मी त्याला गप्पा मारायचो. तो गाडी चांगली चालायची की तो गाडी पुन्हा असे थोडंसे ब्रेक दाबायचा आणि थुकायचा. त्यांनी काय खाल्ला असं बरं? काय खाल्ला असं त्यांना? हां तेच खाल्लं असं त्यांनी. काय खाल्लं असं आता ऐका आपण बाकी ते म्हणण्यापेक्षा त्यांनी पान खाल्लं महाराज. मला काही वाटलं नाही. पुन्हा समोर गेला. पुन्हा गाडी सावकाश चालवली आणि इकडच्या साईडला थुकल्यानंतर मला काही वाटलं नाही. पण सहज माझं लक्ष माझ्या धोत्राकडे गेलं. मावडी महाराज आता तेव्हा कुठं धोत्रात व्हायची सवय आम्हाला सवय होती पण ते डाग काढणं सोपं नाही महाराज. हे धोतर सांभाळणं सोपं नाही. चिखलाचा डाग निघून जाईल पण कोणताच डाग या धोत्राला सहन होत नाही हे लक्षात ठेवा. नाही होत सहन. पांढऱ्या कपड्याला होतो का कोणता डाग सहन? कोणताच डाग सहन होत नाही महाराज. मला राग आला त्याचा. त्यांनी पुन्हा गाडी थांबवली. असं सावकाश गाडी चालून पुन्हा थुकला. म्हणलं 2दा झाला आता. म्हणलं 3ऱ्यांदा थुकला. याला बरोबर बोलायचं. महाराज त्यांनी 3ऱ्यांदा पुन्हा गाडी थांबवली. थुकला तो महाराज. माझ्या अंगावर शिंतोडे पडले. मी म्हणलं आता याला नक्की बोलणार मी. पुन्हा माझ्या लक्षात आलं आपण बारामतीपासून 7-8 किलोमीटर समोर आलो. गाव किती की मला माहीत नाही. जर यांनी सोडून दिलं तर मग तेव्हा जर म्हणला उतर मग महाराज खाली मग काय करायचं? पुन्हा शांत बसलो. आता म्हणलं दादा गाडीला विचारलं गाडी किती लांब आणखी गाव किती लांब राहिले? म्हणजे महाराज आला तर 2-3 किलोमीटरवर. त्यांनी पुन्हा तशी गाडी थांबवली. असं सावकाशाला थुकणार पण तेवढ्यामध्ये मला नाथ महाराजांचं चरित्र लक्षात आलं. काय नाथ महाराजांचं चरित्र लक्षात आलं. अरे म्हणे नाथ महाराजांच्या अंगावरती एक मनुष्य थुकला महाराज. हां एकदा नाही थुकला 10 वेळेस नाही. मला वाटतंय 50 वेळेस नाही 100 वेळेस नाही. महाराज म्हणतात 108 वेळा अंगावरती थुंकला. पण महाराजांनी काय केलं? अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावरी थुंकला देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. मला वाटतं नुसतं चरित्र वाचून चालणार नाही. मग चरित्र आपण आचरणामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला. खरं सांगा आता जर अशा वेळेला जर एखादा माणूस जर असं थू जरी केलं तरी आपल्याला सहन होईल का सांगा? हां म्हणून मला वाटतं विनंती करतो मी आपण नेहमी चरित्र श्रवण केलं पाहिजे आणि ते चरित्र श्रवण केल्यानंतर आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तुकोबाराय म्हणतात हे आचरण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण काय केलं पाहिजे? आपल्या मनाला सांगितलं पाहिजे, बरं का, मनाला सांगितलं पाहिजे, क्षणोक्षणाला आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, प्रपंच करत असाल लोकाला विचारू नका, परमार्थ करत असाल लोकाला विचारू नका. आपल्या मनाला कसं पटतंय, खरंच आपण जो परमार्थ करतोय लोकांना त्याचा आनंद आहे का याचा विचार करा. मला वाटतं नक्की कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही, नक्की पडणार नाही. महाराज म्हणतात मग काय केलं पाहिजे आपण? जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा उपदेश करतात, राजा तू काय कर, सगळं काम आटपून तू काय करायचं? देवाचं स्मरण करायचं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा महाराज म्हणतात अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. अवघे सगळं काम साईडला सोडा म्हणतात महाराज. अवघे निरसुनी काम, सगळं काम आटपून काय करायचं? देवाचं नाव घ्यायचं आणि देवाचं नावच आपलं कल्याण करणारं हे लक्षात ठेवा, बाकी कोणतंच नाही बरं का. जर कधी तुम्ही अयोध्येला गेला असाल तर लक्षात येऊन जाईल तुमच्या. तिथं अयोध्येला गेलं की असं वाटतं अयोध्येमध्येच राहिलं पाहिजे. वाटतं का नाही सांगा बरं? हां, वाटतं का नाही? किती अयोध्या आहे, किती गोड अयोध्या आहे सांगा ना. राघव जी, ओ राघव जी, अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा, बसाओगे तो क्या होगा. आता सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं, रामा 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 रामा, सगळे 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 रामा रामा. एकटाळी एकटाळी एकटाळी. रामा 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 रामा
मंडळी म्हणू नका, फक्त माता भगिनी सगळ्या माझ्या मागे म्हणायचं रामा. टाळी नका वाजवा, टाळी नका वाजवा. रामा. तुमचा आवाज येत नाही बरं पाठी मागच्या. रामा रामा रामा. आता तुम्ही म्हणू नका, इथं बसल्या कोणीच म्हणायचं नाही. रामा रामा असे तुमच्यामुळे झाकून घेत्या सगळ्या. हुशार आहे त्या, केंद्रीच्या त्या. रामा 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 रामा. जागा व्यवस्थित काढायची जरा, हा नीट. हा रामा 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 रामा. टाळी वाजवायची. बस अवघे काम निरसायचं, सगळं काम साईडला ठेवायचं. पण काय करायचं, कोण म्हणलं भांडण खेळायचं, भांडण नाही खेळायचं, शिवाय द्यायचं नाही बरं, लक्षात ठेवा. हा तसं काही म्हणायचं नाही. हा आता तुम्ही म्हणा सगळ्या रामा 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 रामा. रामा रामा रामा. टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. काय असतं माहिती का, एक जर चाल शिकवायची म्हणलं गुरुजी, खरं सांगा, एक जर चाल शिकवायची म्हणलं की महिना जातो. स्वरात म्हणायला, तालात म्हणायला, त्या जागा काढायला. गुरुजी यांनी एका मिनिटात म्हणले का नाही सगळं? हा म्हणले का नाही? असे विद्यार्थी तयार करावे लागत असतात. एक मिनिटासाठी म्हणा ना बाबा हाय म्हणून, गुरुजी आहे ना गुरुजी. हा हा एक मिनिटासाठी ऐका, इतकं गोड भजन करायचं. बसल्या बसल्या फक्त काम सारायचं साईडला. ऐका, जेवढा आनंद भजनामध्ये तेवढा भांडणात आनंद नाही बरं, लक्षात ठेवा. अजिबात नाही. काम होतंय तोपर्यंत देवाला विसरून जातो आपण, आणि काम होत नसलं की मग म्हणतो आपलं कोणतरी बोललं पाहिजे आपल्याला. मग कोणाला तरी बोलण्यापेक्षा अरे आहे ना, काम चालू आहे ना, काम करते चलो नाम जपते चलो. काम करता करता देवाचं नावच स्मरण करायचं. लक्षात ठेवा. अरे एकदा का वय झालं रे झालं की कोणी बोलत नाही आपल्याला, लक्षात ठेवा. मग असं आपल्याला वाटतंय कोणी बी आलं ना आपल्याशी बोललं पाहिजे. वाटतं का नाही आजी, वाटतं का नाही? पण आपलं कोणी बोलत नाही हो त्यावेळेला. हा कोणी बोलत नाही. मग लक्षात ठेवा. मग 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 आपण देवाला म्हणतो, देवा हा तू तिसरे मला. अरे नंतर हे करण्यापेक्षा, नंतर आपली वेळ निघून गेल्यानंतर देवाला विनंती करण्यापेक्षा मला वाटतं जोपर्यंत वेळ आहे ना तोपर्यंत काय करायचं, सगळे काम साईडला करायचं आणि देवाचं भजन करायचं. नक्की तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात त्याच्याशिवाय आपलं काहीच नाही. महाराज तू कामाने देवावीन, तू कामाने देवावीन,
जना सहित सैसे जना धप धम पगमणि गम पम गम रस सरे ग गम गम प पदनि पदनि सरसा नि सनि सदप धप धम पगमणि गम 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 रस सरिस जना ताली बजा धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया चरण कमल की धून बनाए मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया धन्य भाग सेवा अवसर पाया सरी से जना ऐसे कुंडली तुका म्हणे देवाविन का केला श्रम तो मिथ्या आयसे जागवितो मना सरिसे जनासहित. मला वाटतं हे सगळेजण जागे झाले बरोबर ना. हे सगळेजण जागे झाले. मला वाटतं हे जागे झाले पण नक्की म्हणलं पाहिजे धन्य माता पिता दयाची या. मला वाटतं एकदा यांच्या आई वडिलांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायला. आता ऐका इथं हे मुलं टाळ्या मला वाटतं हे टाळ वाजवतात चाली म्हणतात. आता इथं बसल्या ज्यांचे मुलं संस्थेत नाही गेले प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटते आमचाही मुलगा काहीतरी शिकला पाहिजे. आणि सप्ताह झाला की पुन्हा असं म्हणतात की ह्या महाराज लोकांना काही काम बरोबर आहे का नाही सांगा. ह्या महाराज लोकांना काही काम नाही बड्या आपली आपली शाळा शिकत जाय बाबा बरोबर आहे का नाही. इथं असं प्रसन्न वाटतंय. लक्षात ठेवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. पण लक्षात ठेवा आज हे एवढे मोठे जण आहेत. अगोदर फक्त माऊली महाराज बरोबर ना. भजनी सगळे होते आपल्या गावात तसा विषय नाही. माऊली महाराज असतील आणखी महाराज मंडळी असतील पण आता विशेष हे मला वाटतं नक्की तुमच्यावरती माऊलीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं गाव तुमचं केंदळी हे गाव मला वाटतंय अहो त्या गावामध्ये लय महाराज आहेत याच नावाने प्रचलित झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. केंदळी म्हणलं की अहो लय मोठे महाराज लोक आहेत त्या गावामध्ये बरोबर आहे का नाही. हां
आपण माशेगाव म्हणलं की काय म्हणतो लय मोठं गाव आहे ते महाराज लय महाराज लोक आहेत त्या गावामध्ये माशेगाव म्हणजे मला वाटतं नाम ऐसा करो काम हो जाए काम ऐसा करो नाम हो जाए मला वाटतं नक्की या केंद्रीय गावाचं नाव नक्की मोठं झाल्याशिवाय राहणार नाही भजन प्रेमी आहे हां भोजन प्रेमी नंतर पण अगोदर भजन प्रेमी नाही का नाही भजनच म्हणले तुम्ही हे म्हणायची सवय मला भजन प्रेमी येतं मी मला माहिती आहे ना भजन प्रेमी येतं आणि मग भजन प्रेमी मग म्हणून मी कीर्तनामध्ये भजन करत तुम्हाला कीर्तन सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं नक्की जगद्गुरु तुकोबा यांची जी इच्छा आहे आपल्या मनाला उपदेश करतात नक्की तुमच्या आमच्या मनावर आपण उपदेश केला पाहिजे नक्कीच भगवान परमात्मा चिंतन केलं पाहिजे भगवान शिवजींचा उत्सव सुरू आहे नक्की भोलेनाथाचं आपण भजन केलं पाहिजे भोले बाबा नक्की आपल्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही पुनश्च एकदा या ठिकाणी कीर्तन सेवेची संधी दिली तुम्हाला श्रोतृ मायबाबाच्या दर्शनाचा योग आला नक्की पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो या ठिकाणी जवळजवळ माझी तिसरी वेळ आहे साहेब एकदा तुमच्याकडे आलो होतो मी नाही का पुन्हा आणखी मला वाटतं आलो होतोय माऊली महाराजांनी सांगितलं तुमच्याकडं आलो होतो तुम्हाला सगळ्या श्रोतृ मायबाबाच्या दर्शनाचा योग पुनश्च एकदा आला पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं एकदा सर्व महाराज मंडळी एकदा जोरदार टाळी वाजवा एकदा आणि एकदा ज्यांचा उत्सव चालू आहे त्यांचं आपण भजन करू सगळ्यांनी वरती हात करा ओम नमः शिवाय हर हर बोल